एक दोन तीन चार. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आज माझी सून पण येणार आहे घरी. हा अजून काय? आज माझी सून पण घरी येणार आहे. कोण सून? हा कोण सून? माझी स्टेअरची बायको. हा जात काय? हे कोणचं आहे? थांब पडल ते इथे. हे नकली कपडे. ए नकली आईच्या गावान गेला पाडला. पडतो का ना? जय श्रीराम. तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी आमच्या घरी 15 दिवसांसाठी गणपती बाप्पा येणार आहेत. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता तयारी चालू आहे सर्व घरात. तर काकी आजी वगैरे सर्व मोदक शिंगऱ्या विंगऱ्या बनवतात आहे. तर बघा तुम्ही, मी चाललोय गणपती बाप्पा आणायला आमच्या घरातला. तर डेकोरेशन वगैरे केलं, म्हणजे आदित्य स्वप्नील भाऊ काका आजोबांनी केलं. रात्री मी झोपलेलो. तर आता तिथं फुगे वगैरे बनवते आजी वगैरे. तर तुम्ही बघा, मग दाखवतो गणपती कसा आणतो मी, काय आणतो ते. तर बघा मम्मी आजी वगैरे सर्व शिंगऱ्या वगैरे करायला बसत. मम्मी काय बनवतो? दरवर्षीप्रमाणे आपले गणपतीचे फुगे मोदक. या तुम्ही पण या आमच्या घरी गणपतीला. आमची मालते शांतय पबाय काकी गणपतीला या आमच्याकडं. मला दे थोडा खावा. घे घे गणपतीला मोदक करायला. घे 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 घे. गेल्या वर्षी तुम्ही नव्हतो. गेल्या वर्षी होता ना. 10 दिवशी तर गणपती गेल्यावर तू गेला ना. गणपतीचे रोज गेला ना. या वर्षी मी चाललो. हा झाला फिक्स. नाही पीक झाला अजून. नाही नाही, आमच्याकडे असे फुगे बनवतात आणि मोदक. हा शांत गाणं बोलतो. फुगे मोदक आपली परंपरा आहे आणि ती शेवटपर्यंत असू दे. आपण मुलांना दाखवलं पाहिजे का आपल्याकडे कसं बनवतात, काय बनवतात. आमच्या बायका येते ना, सुनांना त्यांना पण कळायला पाहिजे ना. शांत गाणं बोलते आमची. दिवे भावे मी पूजिल, दिवे भावे मी पूजिल. गणपतीला या तुम्ही आमच्याकडे. तर दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी असेच फुगे वगैरे बनवतात. मम्मी आजी वगैरे सर्व बनवतात. तर त्या घरात काकीसा वगैरे ते जेवण पण करतात. आता मी चाललो गणपती आणायला. तर तुम्ही बघा पुढे, तर सर्व गेलेत घरातले, काका वगैरे भाऊ वगैरे गेलेत. तर आम्ही पण चाललो. तुम्ही पण या गणपतीला. काय रे? तर चला आम्ही चाललो. तर बघा पुढे काय फोटो येईल ते. आज माझी सून पण येणार आहे घरी. हा अजून काय? आज माझी सून पण घरी येणार आहे. कोण सून? हा कोण सून? माझी स्टेअरची बायको. हा जात काय? शिकल 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 शिकता 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 जमला. स्टेशला मुलगी केली आहे मी मुंबईची. खानाला बोलतो मी माझ्या पसंतची करील. आता काढे फोटो. पसंतची करी. मी माझ्या पसंतची करील. माझी स्टेजच्या तीच पसंत आहे. तीच कोणती? माझ्या पसंत आहे. कोण नाही पसंत माझे. हा कट करील मी. तर चाललो मी. ती मालतेची. हे डेकोरेशन झालेलं आहे बघा. सिम्पल एकदम नॉर्मल आहे यावर्षी. तेव्हा असा डेकोरेशन केला आहे यावर्षीचा. आता इथं गणपती बाप्पा येईल, तो बसेल. तर गाईज तुम्हाला सर्व आमच्या गावातले गणपती पण दाखवेल कसे येतात काय येतात ते. तर तुम्ही बघा. आणि उद्यापासून आमचं विसर्जन असेल, म्हणजे 1.5 दिवसापासून ते 13 दिवसापर्यंत. तर बघा गणपती बाप्पा. तर
तर काय आता सर्व काकाचा वगैरे ती म्हणजे जॉईंट फॅमिली ना आमची. तर सर्व आता आम्ही भाऊ काका आजोबा वगैरे जमावू मग गणपतीला घरी नेऊ. बघा तुम्ही ही जशनरी तर गाईस थोडी ती पेंटिंग राहिली गणपती बाप्पाची आमच्या. तर ती म्हणजे साईडची खालची तर ते पेंटिंग चालू आहे. मग आम्ही घरी घेऊन जाऊ बाप्पाला. हां माहिती आहे. आमचा लेट माणूस आला लेट माणूस. माझाही ब्लॉक पडली. तुझाही ब्लॉग आहे काय? लवकर जाऊन तुम्ही काय केला मोठा कधीच काय कामा करी नाही घरून बघा असं जायला लिहून. सॅम सेट बरं आहे बरं आहे. मी गावात नसलो का तो ब्लॉग काढत जाईल. सध्या काय मग आता 1 महिना जाईल. तर बघा जेवढे ब्लॉग्स येतील तेवढे म्हणजे बघा एन्जॉय करा. शिपवर गेलो की आय डोंट नो भेटणार नाही. जर इंटरनेट असला की भेटतील टाकायला ब्लॉग. माखांडे दिले का लाफा घालव घालव घालव. अजून ते नको ते नको खड्डे येईन फक्त गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर मित्रांनो आम्ही हातातच घेऊन चाललो गणपती. कारण आमची गणपतीची मूर्ती खूप नाजूक आहे. म्हणजे जास्त एकदम जर गाडीत नेली असेल तर खड्डे खूप आहेत रस्त्यामध्ये. त्यामुळे आम्ही हातात नेतोय. म्हणजे जवळच गाव 5 मिनिटावरती गाव आहे आमचा. आम्ही यावर्षी बसवले 2 मूर्त्या. कारण एक मूर्ती आहे छोटी 2 वर्षासाठी आम्ही नवसाची बसवली आहे काकाने. तर आता चाललो आहे. आम्ही पोचलो आता गावातच ॲक्च्युली आम्ही मागच्या साईडला आहे. आता समोर मंदिराच्या साईडला निघू. काय धंदा यावरचं डेकोरेशन काय? डेकोरेशन म्हणजे गोरा कुंभार आहे. पण अजून कुंभाराची आमची व्यवस्था पूर्ण झाली नाही. वाजवायला कोण ती नाही. होईल तेव्हा आम्ही लावू. जा बघ जरा आनंद दे वाजवा. बघू शकता आतमध्ये जाऊन आता चाललोय गणपती आणायला. बोला गणपती बाप्पा मोरया.
पवन शेट आणला गणपती. आपल्या घरी गणपतीला या 15 दिवसाचे असतात. सर्वांनी या. 16 दिवस आहेत. काय? गणपती 16 दिवस आहे. हा. प्रसादाला आपण या. आमचे श्रवण घासाची मूर्ती कुठूनशी आणली? आंबरापूर. तुम्ही आंबरापूरशी आणता ने? 1 वर्ष आणलेली. हे रोहित गोवाला आला काय? तर मी तुम्हाला आता सर्व गावातले गणपती दाखवतो, तर तुम्ही बघा. चला. मोठे घरचे गणपतीचा. मोरया. आमचा हे कोणचा आहे? थांब पडल ते इथे. ए नकली आईच्या गावान गेला पाडला. एक एक ठेव. तुझ्या आईच्या गावान गेल्या एक एक ठेव. ठेव नीट, तुला देव पावणार नाही. ठेव ठेव. ए काय ठेव? आय ठेव. हा ठेवला. दा तिथे ठेव. आता गणपती बाप्पा तिथे ठेव. नीट ठेव. सांडल ठेवला. सक्राम बाबा तिथे ठेव. सक्राम बाबा तिथे ठेव. तू का ती तू का. ए भंगार ठेव लवकर. सक्राम बाबाची तर बालका बाबाची तर पाया पड. पाया पड. पडतो का ना? पाया पड दादी. ओय तर मित्रांनो, सर्व गावातले घरातले गणपती म्हणजे जेवण असं प्रसाद तर सर्व नैवेद्य दाखवतात आमच्या गावातल्या गणपती बाप्पाला. म्हणजे गणपतीचं मंदिर आहे गावात, तिकडे सर्व गावातली लोक नैवेद्य देतात. तर सर्व देतात. हळूहळू खूप ताट जमा होतील. तर बघा तुम्ही मामाचा आमचा गणपती. कंड्या मा नाही चाललो होता आमची काय मी. हा बरं आहे बरं आहे. तर मित्रांनो, जसे जसे गणपती येतात तसे तसे तुम्हाला दाखवतो. तर आमचा आरती पण होईल. देवाच्या पाया घालणे अजून काय ते वल्लभतीन देवाचे पाया घाणे राहतील ने. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मोरया. तर मित्रांनो, ब्लॉग करतो इथं एंड. तर चला डायरेक्ट उद्याचा येईल. म्हणजे मे बी आला तर येईल उद्याचा 1.5 दिवसाचा. नाही तर नाही येणार. कारण गेल्या वर्षी मी केले 10-9 दिवस ब्लॉग केल्यानंतर केलेच नाही, कारण मी गेलो बाहेर.
आता हा ब्लॉग करू इथंच एंड. चला बाय बाय. तर सर्वांना परत एकदा गणेश चतुर्थीच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला बाय बाय.